नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे आई भाड्याने देणे आहे. अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे ही. वेळ काढून नक्कीच वाचा. सुनीता न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये जाहिरात विभागात काम करत होती. नेहमीप्रमाणे आज देखील आलेल्या जाहिरातीची व्यवस्थित मांडणी करून ती प्रिंटिंगला पाठवण्यात बिझी होती. अचानक तिच्या टेबलजवळ 60 वर्षांच्या एक वयस्कर बाई येऊन उभ्या राहिल्या. सुनीताचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिने त्यांना बसायला चेअर दिली. त्या थकल्यासारख्या आणि हताश दिसत होत्या. त्यांना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी आणून दिलं. थोडं थांबून त्या बोलल्या, "मला पण जाहिरात द्यायची आहे." सुनीताने विचारलं, "कशा संदर्भात आहे ही जाहिरात? तुम्ही सांगा. पहिल्यांदा मी कच्चं लिहून घेते आणि मग नंतर आपण फेअर करूया." त्या थोडा वेळ घुटमाळल्या. मग कसा तरी आवंढा गिळत पुढे त्या म्हणाल्या, "आई भाड्याने देणे आहे." सुनीताचा हात थबकला. तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. "काकू, तुम्ही हे काय वेडासारखं बोलताय? आई कधी कोणी भाड्याने देतं का?" काकू मात्र पुढे बोलतच होत्या. "सुशिक्षित, प्रेमळ, मुलांचा सांभाळ करेल, अपेक्षा 2 वेळचं जेवण आणि राहायला छत. बस, आणखी काहीही नकोय." असं म्हणत काकूंनी आपल्या डोळ्यांना पदर लावला. त्यांना पुढचं बोलणं शक्यच होत नव्हतं. आणि अश्रूंचे ओघळ मात्र गालांवरून वाहणं थांबायचं नाव घेत नव्हते. सुनीता लगेच आपल्या चेअरवरून उठली. काकूंच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवल्या आणि म्हणाली, "काकू, चला आपण बाहेर बसून बोलूया." काकूंना घेऊन ती बाहेर आली. त्यांचा हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली, "आता मला सर्व काही सविस्तर सांगा. इतका जगावेगळा निर्णय का घेतलाय तुम्ही? सांगा मला. आपलं मन मोकळं करा." आता काकू एक उसासा टाकून बोलू लागल्या. "माझं नाव अनुराधा जोशी. मी 16 वर्षांची असतानाच माझं लग्न झालं. घरात आम्हीच मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या आणि ह्यांच्यावरच होती. ह्यांची अर्धांगिनी म्हणून मी पण ती खूप आनंदाने स्वीकारली. 3 भाऊ, 2 बहिणी, सर्वांचं शिक्षण, लग्न सर्व काही केलं. मात्र लग्न होताच सर्वांनी आपापलं वेगळं बिऱ्हाड थाटलं. तेव्हा खूप वाईट वाटलं. पण हे म्हणाले, 'अगं, आपल्याला 2 मुलं आणि मुलगी आहेत ना, ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत.' तिघांचेही पुढे लग्न झालं. सुना जावई आले. खूप आनंदी होतो आम्ही तेव्हा. हार्ट अटॅकचे निमित्त झाले आणि हे सुद्धा आम्हाला सोडून गेले. मी स्वतःला समजावलं की मी एकटी कुठे आहे. मुलं, सुना, जावई, नातवंड सर्वजण माझ्या भोवती आहेत. माझं तरी गोकुळ आहे हे. पण काळाच्या ओघात दोन्हीही मुलांनी वेगवेगळी बिऱ्हाडं थाटली आणि ती वेगवेगळी राहायला लागली. तरी सुद्धा मी समाधानी होते. कधी या मुलाकडे तर कधी त्या. मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुश होते. पण अचानक एके दिवशी घरात मुलाची आणि सुनेची कुजबुज सुरू दिसली. मी आडोशाला उभी राहिले आणि कानांवर पडले. आईला कुणाकडे ठेवायचे? माझा मुलगा समजावत होता, "अगं, राहू दे तिला आपल्याकडेच. आपल्या मुलांचा सांभाळ करेल." सून लगेच म्हणाली, "नको, त्याकरिता आया ठेवते मी. उगाच त्यांची दुखणी खुपणी करणं मला जमणार नाही. त्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा." हे ऐकून मला धक्काच बसला आणि पावलांखालची जमीनच सरकली. मुलीला फोन केला.
तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले होते मी. वाटलं तिला तरी माझी कदर असेल. पण ती बोलली, अगं मला माझ्या नवऱ्याने सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढलं तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हतं ठेवून घेतलं मला. तू पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलांकडेच जास्त ओढ दाखवायचीस. आता कुठे मला चांगली नोकरी लागली आहे. सुखाचे 4 दिवस आत्ता दिसतायत तर तुझं ओझं मला नाही झेपणार. कारण मुलाला मी शाळेत पाठवते आणि निश्चिंत होऊन ऑफिसला जाते. आता मी जर तुला ठेवलं तर उगीच काळजीत दिवस जाईल माझा. अगं आता तरी मला जरा मनासारखं जगू दे. नाही, मी तुला आता माझ्याकडे नाही ठेवू शकत. तू बघ परत एकदा प्रयत्न करून दादाकडे. दुसऱ्या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिले तर त्यांची प्रायव्हसी नष्ट होईल असं बोलून दाखवलं. हे सर्व मी ऐकून घेतलं आणि आजपर्यंत केलेल्या त्यागाचा, निस्वार्थपणे उधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असं वाटलं. खूप रडले मी आणि ठरवलं आता इथे एक क्षण देखील राहायचं नाही. कोणाला तरी माझी गरज असेल एका आईची, म्हणून मी इथे आले आहे. एव्हाना सुनीताचं डोकं तर पार सुन्न झालं होतं. एका आईवर अशी वेळ यावी. एक सोडून 3 धडधाकट कमावती मुलं असून देखील एका आईवर अशी वेळ यावी. ती जवळ जाऊन काकूंच्या मांडीवर हळूच डोकं ठेवून म्हणाली, काकू भाड्याने राहायची तुला गरज नाही. मला मात्र तुझी खूप गरज आहे. खरंच मला आई हवी आहे. तू माझी आई होशील? मुलगी म्हणून मलाच भाड्याने घे ना तू. असं म्हणत सुनीता काकूंना घेऊन आपल्या फ्लॅटकडे निघाली, चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान घेऊन. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.